नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. तर तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे लावण्या जी काही आहे ती बसलेली आहे. तिला आठवतंय की अर्णव ईश्वरीला कसं घेऊन गेला होता वगैरे, हाताला धरून त्याने देवळातून घेऊन गेला होता आणि हे सगळं ती गाडीवर बसून इथे आठवते. आणि तेवढ्यात तिचा इथे ना फोन वाजतोय. तर कोण फोन करतंय बघा प्रेक्षकांनो, तर तिकडे वल्लरीचा फोन आलाय आणि ती म्हणते हॅलो अगं लावण्या, अगं इकडे अर्णव खऱ्या गुन्हेगाराला कधी शोधून काढतो याची सगळेजण वाट बघतायत. मग बघू दे ना, एवढं काय त्यात. असं ते लावण्या म्हणते तुम्हाला काय त्रास आहे. तर ती म्हणते आपण पकडलो गेलो तर. असं म्हणते तुला पकडलं ना तर माझ्यापर्यंत पोचायला वेळ नाही लागणार त्यांना. असं चाललंय. एवढं पॅनिक व्हायची काहीच गरज नाही आहे. त्यांना म्हणावं आणि तुमच्या माइंडमध्ये एक लक्षात ठेवा की घाबरून केलेली कामं नीट होत नाहीत, कळलं. आणि तोपर्यंत आता इकडे प्रेक्षकांनो लावण्या असं म्हणत अर्णव तिथे आलाय. अर्णवने लावण्याचं बोलणं ऐकलंय का. अर्णवचा आवाज ऐकून इकडे वल्लरीने फोन ठेवला आणि लावण्याचा चेहरा बघा कसा झालाय. चल 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 मी फोन ठेवते असं म्हणत आता इथे फोन ठेवलेला आहे. बघूया पुढे काय काय होतंय. अर्णव विचारतो इथे लावण्याला काय कामं नीट होत नाही. तर लावण्या सांगते सिक्युरिटीची, आपलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना. तर म्हणजे सिक्युरिटीशी हेडशी बोलत होते. सगळ्या सिक्युरिटी गार्डची मीटिंग ठेवलीस ना तू, त्यांना वेळेत पाठवायला सांगितलंय मी. उद्या कळेलच की हे सगळं कुणी केलंय ते, किंवा म्हणजे नकळत घडलेलं आहे का कुणी याच्या पाठीमागे मुद्दामून केलेलं आहे असं तो म्हणतोय. आणि मुद्दामून लावण्या लगेच असं म्हणते लेट्स गो असं अर्णव सांगतो तिला. आणि दोघं जण आता पुढे जातात. अर्णवला कळेल का या सगळ्या पाठीमागे लावण्य आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, तूही रे माझा ही सिरियल शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर बघूया इकडे ईश्वरीच्या काय चाललेलं आहे. तर ईश्वरी इथे उभी आहे, म्हणजे बसली ती एका खिडकीमध्ये आणि तिला सुद्धा तेच आठवतंय की अर्णवने कशी तिचा हात धरून तिची बॅग धरून तिला घरात सोडलं होतं. सर हे काय करताय असं ती विचारते, तेव्हा तो सांगतो की मदत करतोय. आणि मग अक्षरशः तिच्या हाताला धरून त्याने तिला गाडीत बसवलं होतं आणि इकडे आत्याकडे येऊन सोडलं होतं. आणि मग त्याच्यात आत्याला कसं समजावत असते, तुला काय वाटलं यांना बरोबर घेऊन आलीस म्हणजे तुला मी घरात घेईन असं आत्या त्यांना म्हणाली असते. मग अर्णव म्हणतो रात्री रस्त्यावर एकटीने फिरत असताना तिच्यासोबत काही घडलं तर तुमची बदनामी होणार नाही आहे का असं अर्णव विचारतो त्याला. त्यात तिचे आई वडील इंदोरमध्ये असतात, म्हणजे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना ती. आत्ता तिची आत्या म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून तुम्ही विचार करा वगैरे, म्हणजे तिच्यासोबत जे काही घडलं त्याचा विचार करा प्लीज असं सगळं त्याचं म्हणणं इकडे अर्णवचं इकडे ईश्वरीला आठवतंय. आणि आत्या पण लगेच म्हणजे आठवते काय काय बोललं होतं ते. आणि ईश्वरी आत निघून जात असते तोपर्यंत आत्या येते आणि म्हणते थांब, तुझा तो बॉस येऊन गेला आणि मी तुला घरात घेतलं म्हणजे मी तुला मनापासून स्वीकारलं असं होत नाही. तू बाहेरची आहेस आणि माझ्यासाठी कायमची तू बाहेरचीच राहणार आहेस. आणि जोपर्यंत हे सगळं कुणी केलंय हे समोर येत नाही ना तोपर्यंत माझ्या नजरेसमोर दोषी तूच आहेस असं आत्या सांगते ईश्वरीला इथे. त्यामुळे ईश्वरीला धक्का बसला आणि ती परत म्हणते आणखीन एक गोष्ट, आता त्या अर्णव राज्य शिर्केच्या ऑफिसमध्ये ना काम करायचं नाही असं आता आत्याने सांगितलंय ठामपणे. तर बघूया ईश्वरी काय म्हणते. का आत्या असं विचारते ती. तर ती म्हणते एवढी सगळी बदनामी झाली तरी तुझं पोट भरलं नाही आहे का अजून असं आत्या ईश्वरीला परत विचारते. आणि म्हणते एवढं सगळं झाल्यानंतर तू त्याच्याच ऑफिसमध्ये नोकरी केली सर लोक अजून नावं ठेवतील. मग इकडे ईश्वरी म्हणते नाही आत्या, तुम्हाला बाकी काही करायला सांग मी तयार आहे, पण अर्णवच्या ऑफिसमधली नोकरी किंवा अर्णव सरांच्या ऑफिसमधली नोकरी मी नाही सोडू शकणार. तर आत्या विचारतात का. तर या जगात ही एकच नोकरी आहे का, हे एकच ऑफिस आहे का असं विचारतात. मग ईश्वरी म्हणते नाही, आईबाबांचा लॉकेट एकच आहे. तर आत्या म्हणते काय आईबाबांचं लॉकेट. तर ईश्वरी सांगते आत्या मला अर्णव राजशिर्केचे पैसे परत करायचे, त्याच्यासाठी मी नोकरी करते. मग आत्या विचारतात कसले पैसे, काय प्रकार आहे हा की त्याच्यात ऑफिसमध्ये काम करायचं म्हणून नवीन थापा मारतेस तू. तर इकडे ईश्वरी सांगते नाही आत्या, माझ्या हातून त्याच्या गाडीची काच फुटली होती तर त्याच्यासाठी 50,000 परत द्यायचे, तर त्याच्यासाठी मी नोकरी शोधायला लागले. तर आता आत्याला धक्का बसलाय 50,000 ऐकून. ईश्वरी पुढे सांगते आणि माझ्या नशिबाने म्हणा किंवा माझ्या दुर्दैवाने म्हणा नाही माहिती मला, पण मला नोकरीसुद्धा ना त्याच्याच ऑफिसमध्ये मिळाली आहे. आणि जोपर्यंत मी आता त्याचे 50,000 परत करत नाही तोपर्यंत त्याने ठेवून घेतलेले लॉकेट तो मला परत देणार नाही आहे. तर आता प्रेक्षकांना आत्याला सगळ्या गोष्टी हा कळतात आणि त्या म्हणतात हे भगवान अजून काय काय कळायचं बाकी आहे मला असं विचारतात. आणि म्हणतात पण काय गं हे सगळं खोटं कशावरून नाही आहे. तर ईश्वरी सांगते तर तेवढ्यात नम्रता म्हणते की आत्या ती खरं बोलते. तर आत्या म्हणतात नमू म्हणजे तुला माहिती होतं सगळं असं विचारतात परत तिला. तर नमू जे काही घडलेला प्रकार असतो सगळा तो इथे सांगते, म्हणजे कसं तिचं म्हणजे आपण इंदोरहून आलो होतो ना इकडे मुंबईमध्ये, तेव्हा तुला अस्थमाचा अटॅक आला होता
आणि त्यावेळेला तुझा पंप सापडत नव्हता. मग इशू तिकडे गेली होती पंप आणायला, पंपावर असं ती म्हणते इथे. आणि मग सगळा प्रकार जो काही आहे तो इथे आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवला आहे की कसं झुळ झटकल्यानंतर आत्याला इथे दम्याचा त्रास झाला. त्या पंप म्हणतात आणि पंप नसतात, तर ईश्वरी केमिस्टकडे जाऊन पंप घेऊन येते म्हणून जाते. कुणाची तरी गाडी बंद पडले आणि म्हणजे ट्रॅफिक करून टाकले, तर ईश्वरी म्हणते लवकरात लवकर हा अस्थमाचा पंप नाही घेऊन गेले तर आत्याला त्रास होईल, मला पोचलंच पाहिजे असं म्हणून ती त्या गाडीवरनं वगैरे चढत जाते. आणि कशी आपटते अर्णवच्या गाडीवर आणि हेल्मेट आपटतं त्या गाडीच्या काचेवर. आणि अर्णव कसं सांगतो की आता हे लॉकेट म्हणजे तुमचं पडलं माझ्याकडे आहे आणि हे लॉकेट तुम्हाला परत द्यायचं असेल तर तुम्ही पैसे परत द्या, 50,000 रुपये द्या. मग ईश्वरी सांगते आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर पैसे परत करण्याची नियत आहे माझी, हजराना गणेशाची कसम, तुमचे 50,000 परत केल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही असं इथे सांगितलंय. आणि लॉकेट ते ठेवून घेतात वगैरे ते सगळे इथे आता ईश्वरीनं आत्याला सांगितलंय. आत्या म्हणतात हे भगवान, मला एक दिवस वेळ लागणार आहे या मुलीमुळे. नाही, हे प्रकरण माझ्या हाताखालनं गेलेलं आहे आता आणि मी तुझ्या आईबाबांनाच बोलवून घेते आणि आता त्यांच्यासमोरच काय निकाल लागायचा तो लागू दे तसं आता आत्या म्हणते. आणि आती केलंय तुम्ही अगदी असं आणि म्हणतायत पुढे. तर आता बघूया आईबाबांना बोलवल्यानंतर नवीन काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे ते. तर नमू म्हणते जाऊ दे का इशू, हे बघ जास्त विचार करू नकोस तू, आणि हे बघ गणू बाप्पा आहे ना तो सगळं नीट करेल असं आता नम्रता सांगते ईश्वरीला. तर ईश्वरी पण डोलवते मना आणि मग ये इकडे असं म्हणून जवळ घेते छानपैकी, असं प्रेमाने मिठी वगैरे मारते. आणि मग जेवून घेतेस का तू थोडंसं असं विचारते. आणि दोघीजणी आता इथे जेवायला गेल्यात का आतमध्ये, बघूया आणि काय काय घडणार आहे तेही. नमू खूप छान दाखवले ना, तुम्हाला आवडले का ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर ईश्वरीला पण प्रश्न पडलाय नेमका आता काय काय घडणार आहे ते. तर आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे इकडे. आता ही ईश्वरी चालली ऑफिसमध्ये. तोपर्यंत प्रेक्षकांनो पॅटनं राकेश हाक मारतो ईश्वरीजी म्हणून. मग अरे राकेशजी तुम्ही, गुड मॉर्निंग म्हणतात दोघं जण एकमेकांना. आणि राकेश म्हणतो आत्यांनी तुम्हाला परत घरात घेतलं बघून खरंच खूप बरं वाटलं असं म्हणून राकेश सांगतो. नाही म्हणजे काल रात्री केवढं टेन्शन आलं होतं मला असं तो म्हणतो. एवढ्या रात्री तुम्ही कुठे गेला असता, काय केलं असतं, नको ते विचार मनामध्ये आले असं इथे तो म्हणतो. तर इकडे ईश्वरी सांगते अहो तुम्हाला सांगते राकेशजी, इतर वेळी मी त्या भडकूचंदला एवढी नावं ठेवत असते, बरोबर त्याच्यामुळेच मला काल घरात घेतलं. मग भडकूचंद, मग ईश्वरी म्हणते हो. मग इकडे तो तुमचा बॉस असं राकेश विचारतो, तर तो इथे आला होता. मग ईश्वरी सांगते हो राकेशजी, तो माझं काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हता, मला म्हणाला गाडीत बस आणि डायरेक्ट घरी घेऊन आला तो. आणि मग इकडे ते अच्छा म्हणजे पहिल्या दिवसापासून ज्याचा तुम्हाला एवढा राग येतो त्याचं ऐकलंय तुम्ही आणि मी तुम्हाला थांबवत होतो तर त्याचं काहीच नाही तुम्हाला असं राकेश म्हणतो. तर ईश्वरी म्हणते नाही राकेशजी तसं काही नाही आहे. तर राकेश म्हणतो नाही ठीक आहे माझं चुकलं असेल, मी तुमचा विश्वास कमावू शकलो नाही हेच सिद्ध होतं ना यावरून, पण तुम्ही काही वाटून घेऊ नका असं तो राकेश म्हणतो. चूक तुमची नाही आहे तर माझी चूक आहे, मीच कुठेतरी कमी पडतोय असं तो म्हणतो. आणि ईश्वरी त्याला सांगायचा प्रयत्न करते प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मग राकेश म्हणतो वाईट काय वाटायचं, त्यात जे आहे ते आहे, ठीक आहे मी आणखी प्रयत्न करेन असं तो म्हणतो. नाही ते शेवटी विश्वास आपलेपणा हा सगळा आपणच वाटायला हवा ना, तसा मागता येत नाही तो कुणाकडून असं तो म्हणतो. आणि सरळ अशी मान वळवतो. तर प्रेक्षकांनो ईश्वरीला ना त्याच्या मानेला इथे कोपऱ्यात अशी जखम झालेली दिसते आणि तिचं लक्ष त्या जखमेकडे गेलंय. प्रेक्षकांनो त्या दिवशी ईश्वरीवर जबरदस्ती करणारा हा राकेशच होता हे ईश्वरीला कळेल का, ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढेल का, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. राकेशजी तुमच्या गळ्यावर ही अशी जखम असा आता ईश्वरी म्हणते. आणि मग राकेशच्या जखमेवर इथे बघतो आणि हात लावतो आणि जखम असं म्हणतो तो. बघूया पुढे काय काय घडणार आहे ते. तर प्रेक्षकांना आता लावण्य आणि सिक्युरिटी गार्ड वगैरे सगळे अर्णवच्या केबिनमध्ये आहेत. तर अर्णव चिडून टेबलावर हात मारता म्हणतो सात्विक फॅशनचा CEO गायब होतो, त्याच्या एका एम्प्लॉईला उचललं जातं आणि आमचे सिक्युरिटी डिपार्टमेंट काय करत असतं असं तो विचारतो प्रश्न. तर सिक्युरिटीवाले मान खाली घालून उभे आहेत. लावण्या बघत राहिले अर्णवकडे. तर अर्णव म्हणतो दिस इज अनप्रोफेशनल, आय वोंट टॉलरेट दिस असं सांगतो तो त्या सिक्युरिटी गार्डना. आणि मग लावण्या लाक मारतो म्हणतो लावण्या स्टॅट ऑल ऑफ देम असं अर्णव सांगतो इथे लावण्याला. आणि आता सगळेजण आता अर्णवकडे बघतायत, अगदी लावण्या सुद्धा म्हणते अरे यार पण यात आपले सिक्युरिटी गार्डचे काय चूक आहे, ऑफिसच्या मागच्या लेनमध्ये घडलेली घटना ही. तर अर्णव म्हणतो सो व्हॉट असं विचारतो दोघांना पण, सिक्युरिटी गार्डना पण आणि लावण्याला पण. मग त्याच्यानंतर तुम्ही तिथे राऊंड मारताना रात्री टर्न बाय टर्न असं म्हणून तो विचारतो.
मग तुम्हाला इथे काही वेगळी अडचण नाही का जाणवली, काही डाऊट नाही का आला? तर सिक्युरिटी गार्ड म्हणतात नाही साहेब, कसा डाऊट काहीच नाही आला आम्हाला, असं आता सिक्युरिटी गार्डने सांगितलंय. तर लावण्या त्यांच्याकडे बघते आणि मग त्याच्यानंतर अर्णव विचारतो आपले कॅमेरा असतात ना त्या दिशेने. तर तेवढ्यात सिक्युरिटी गार्ड हो पण सर असं म्हणत असतात. तर अर्णव विचारतो हो पण काय असं म्हणून परत विचारतो आणि मग लावण्याला म्हणतो लावण्या सिक्युरिटी सिस्टम हँडल करण्याची जबाबदारी तुझी आहे ना असं विचारतो. तो लावण्याला म्हणते आय वॉन्ट ॲन एक्सप्लेनेशन असं सांगतो. मग लावण्य म्हणते ऑफकोर्स यार, त्या कॅमेऱ्याची सर्व्हिसिंग करून घेतली होती पण परत कसे खराब झाले आय डोंट नो, आज होईल रिपेअर असं लावण्या सांगते. कारण सिक्युरिटी गार्डने सांगितलेलं असतं की कॅमेरे बंद पडले. तर लावण्या पुढे म्हणते कॅमेरा बंद असताना असं काहीतरी घडेल हे कोणाला माहिती होतं ना. तर इकडे अर्णव म्हणतो बी रिझनेबल लावण्या, बी सिरियस, काय चाललंय? ऑफिसमध्ये लाईटचा फ्यूज काढला जातो असं म्हणून ओरडायला चालू करतो. नेमका त्याच दिशेचा सिक्युरिटी कॅमेरा बंद केला जातो. ऑफिसच्या जस्ट मागच्या लेनमध्ये एका एम्प्लॉईला बेशुद्ध केलं जातं आणि मी जेव्हा धावत बाहेर येतो तेव्हा माझ्या मागे एकही सिक्युरिटी गार्ड नसतो असं सगळं तो बोलून दाखवतोय. सिक्युरिटी गार्ड मान खाली घालतायत आणि मग त्या सिक्युरिटी गार्डना विचारतो काय उत्तर आहे का तुमच्याकडे याचं असं विचारतो. तर सिक्युरिटी गार्ड बघा काही बोलू शकत नाही, ते गप्प बसलेत कारण बोलणार कसं. मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो तुमच्याकडे काय उत्तर नाही ना, त्याचा एकच अर्थ, एक तर तो तुमचा हलगर्जीपणा आहे किंवा तुम्ही सगळ्यांना त्या लोकांच्या मध्ये सामील आहात असं तो अर्णव म्हणतो त्या सिक्युरिटी गार्डला. आणि असं म्हटल्यामुळे इकडे बघा लावण्याचा चेहरा कसा होतो. तर तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो नाही सर, आमच्यापैकी असं कोणीच करणार नाही साहेब, आमच्यावर विश्वास ठेवा असं वगैरे ते म्हणतो तो सिक्युरिटी गार्ड. आणि अर्णव सांगतो निघा तुम्ही आउट असं म्हणून. आणि सिक्युरिटी गार्ड निघून गेल्यानंतर इथे अर्णव लावण्याला काय म्हणतो बघा, लावण्या असं म्हणतो तर मला एकच गोष्ट सारखी सांगायला आवडत नाही असं म्हणतो तो पुढे. आणि मग म्हणतो हा तुझा निष्काळजीपणा आहे, एवढी सिस्टीम असताना सुद्धा गुन्हेगाराला आपण पकडू शकत नाहीये, हे फक्त तुझ्यामुळे असं म्हणून तो लावण्यालाच इथे ब्लेम करतो. आणि म्हणतो तुला जर नीट लक्ष देऊन काम करायचं नसेल ना तर उद्यापासून ऑफिसमध्ये येणं बंद कर असं त्याने सांगितलंय. आता इकडे बघा प्रेक्षकांना जखमेचा शोध लागतोय का ईश्वरीला. ती विचारत असते काय झाले तुमच्या मानेला. तर इथे राकेश म्हणतो नाही काही माहिती नाही काय झाले. आणि मग तोच म्हणतो हां आठवलं की मी ना दाढी करत होतो त्यामुळे तेव्हा ते लागलंय असं म्हणून बहुतेक असं म्हणतो. तर इकडे ईश्वरी म्हणते नाही ही ना वेगळीच काहीतरी जखम वाटते असं आता ईश्वरी म्हणते बरं का. आता राकेशला परत टेन्शन आलंय कारण काय झालंय असं ईश्वरी विचारते. तर ईश्वरीला राकेश म्हणतो तुम्ही बोलत काय बसलाय, तुम्ही उशीर होत नाही का तुम्हाला उशीर झाला तर तुमचा तो बॉस ओरडेल ना तुम्हाला. तर इकडे ईश्वरी म्हणते बरं झालं तुम्ही आठवण करून दिली ते, नाहीतर मी काहीतरी इथे बोलत बसले, नाहीतर तो भडकुचन पुन्हा सकाळी सुरू व्हायचा. बाय बाय येते मी निघते असं म्हणत ईश्वरी आता ऑफिसला जायला निघाली आहे. आणि राकेश ईश्वरी गेल्यानंतर म्हणतो की आज मी थोडक्यात वाचलो असं म्हणतो तो. पण या जखमेपेक्षा ना माझ्या मनावर झालेली जी काही जखम आहे ना ती जास्त मोठी आहे असं आता इथे तो राकेश म्हणतोय. काय करेल राकेश या जखमेसाठी बघत राहूया. तर आता प्रेक्षकांना बघा हा अर्णव काम करतोय तर ईश्वरी त्याच्याकडे गेली आणि विचारते सर आत येऊ का. तर तो सुद्धा आत ये म्हणून सांगतो, इथे ये म्हणून सांगतो. आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी काय बोलत नाही आणि मग आधी ती 2 मिनिटं गप्पच असते आणि मग हाक मारते सर असं म्हणते काल तुम्ही मला परत घरी बोलवलं. तर लगेच अर्णव म्हणतो माणुसकी होती ती, तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर मी केलं असतं, डोंट गेट बी पर्सनल असं म्हणून आता तो सांगतो. आणि मग ईश्वरी म्हणते सर तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे ना शब्दच आहेत फक्त आत्ता असं तो ईश्वरी परत म्हणते त्याला खरंच असं म्हणते. आणि पुन्हा एकदा मनापासून थँक्यू असं ईश्वरी त्या अर्णवला म्हणते, अर्णव सरांना. आणि मग झालं असं तो विचारतो एकदम आणि आता कामाला लाग असं म्हणून सांगतो. आणि तुझं इथे टिकण्याचा चॅलेंज अजूनही ऑन आहे बरं का असं इथे अर्णव सांगतो. पैसे द्यायचे आणि ते लॉकेट जे काही आहे किंवा ते चेन काही आहे ती घेऊन जायची तू असं म्हणून आता इथे सांगतो अर्णव परत एकदा. गेट इट असं विचारतो. डील इज डील असं म्हणतो. तर ईश्वरी पण मान डोलवते आणि हो म्हणते. आणि मग म्हणते ही फाईल एकदा चेक करून साईन करून द्याल का सर असं विचारते ती. तर अर्णव सुद्धा तिच्या हातातली फाईल इथे घेतो आणि फाईल घेऊन घ्यायच्या आधी तो आधी नमस्कार वगैरे करतो. तर ईश्वरी त्याच्याकडेच बघत असते हात वगैरे जोडताना. तर अर्णव एकदम असा की नाही गप्प बसतो एकदम 2 मिनिटासाठी आणि मग आपला लॅपटॉप वगैरे ओपन करतो तो आणि स्वतःचं काम करतोय असं दाखवतोय. तर इकडे ईश्वरी म्हणते सर मी निघू का. तर अर्णव म्हणतो तुला निघायला सांगितलंय का. तर ईश्वरी म्हणते नाही मी घरी नाही जाते, मला गणूबाप्पाची आरती करायची असं सांगते ती. आणि तिने असं सांगितल्यानंतर अर्णव फाईल बंद करतो आणि म्हणतो नंतर फाईल आठवणीनं घेऊन असं सांगतो. आणि इनडायरेक्टली काय होईना ईश्वरीला जा म्हणून सांगतो. तर ईश्वरी सुद्धा हो म्हणते आणि इकडे आता आरती करायला निघून जाते. आणि बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते, कारण लावण्या इथे फेऱ्या मारते आणि लावण्याला आठवतंय
की अर्णव तिला कसा ओरडला असता की एवढी सिस्टीम असताना सुद्धा आपण गुन्हेगाराला पकडू शकत नाहीये, हे फक्त तुझ्यामुळे होतंय, तुला जर लक्ष देऊन काम करायचं नसेल ना तर तू उद्यापासून येत जाणं बंद कर, असं इथे सांगितले. ते सगळ्या गोष्टी इथे लावण्याला आठवत आहेत. आणि अरे पण असं म्हणून ती बोलायचा प्रयत्न करत असते, तर लावण्या यू आर वेस्टिंग माय टाईम असं म्हणून अर्णव अक्षरशः तिला बाहेर काढतो. हे सगळं आठवते. आणि आता तिकडे वल्लरी आले बरं काय लावण्याशी बोलायला, कारण ती आल्यावर म्हणते कशी, अगं तू इथे गार्डनमध्ये फेऱ्या मारतेस ऑफिसच्या. तिला बघून लावण्य म्हणते काय तुम्ही इथे, तर ती म्हणते काय काय, मी काल आपलं बोलणं, माझे कॉल्स घ्यायला तुला वेळ नाही आणि तू इथे ऑफिसच्या गार्डनमध्ये मस्त भटकतेस वगैरे म्हणते. माझा नंबर डिलीट केलास की काय असं विचारते. काल आपण बोलणं अर्धवट राहिलं म्हणून मी तुला कंटिन्यू कॉल करते, तर तू माझा कॉल घेतच नाही आहेस, एवढी कशात बिझी आहेस. तर लावण्य सांगते बोलणूक खाल्ली आहे मी तुमच्या अर्णवची, त्यात बिझी होते मी तिथे. ती म्हणजे त्याला सिक्युरिटीच्या क्रेडिबिलिटीवर डाऊट आलाय त्याला, म्हणून तो वाटेल ते करून बोलतोय. आणि मग लगेच इथे वल्लरी म्हणते त्याचा राग तू माझ्यावर काढू नकोस, मला टेन्शन वेगळ्याच गोष्टी चाललंय. ज्या माणसांनी ईश्वरीला काही केलेलं नाही त्या माणसांनी, आणि त्यात न्यूजवरती तेच दाखवत आहे, त्यामुळे माझ्याही घरचे चिडले असतील. तर लावण्य म्हणते ओ गॉड, त्या आजीनं काय बोलल्या नाही का तुम्हाला. तर तिथे लावण्याला ती म्हणते नाही बोलल्या काय नाही आहेत, पण माझी सासू काही गप्प बसणाऱ्या नाही आहेत. तिचं आणि अंजलीचं स्वप्न पूर्ण होताना म्हणजे पूर्ण होतंय की काय असं मला वाटतंय. त्या ईश्वरीला यांनी सून करून घेतली तर माझा भाव डाऊन होईल, कळतंय का तुला वगैरे असं ती म्हणते. पण हे सगळं आपण मिळून करतो हे जर मला कळना. मग ती म्हणते लावण्यात तुम्ही पुढचं बोलू नका ना, इथे मी ऑफिसमध्ये राहते की नाही माझं मलाच माहिती नाही, तुमचं काय चाललंय, भाव डाऊन होईल अँड ऑल. मग ती म्हणते काम म्हणजे असं वल्लरी विचारते. तर लावण्य म्हणते काम जमत नसेल तर ऑफिसमध्ये येऊ नकोस असं सांगितलंय तुमच्या अर्णवने किंवा तुमच्या AR असं म्हणून लावण्या सांगते इथे. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं त्या ईश्वरी देसाईमुळे घडतंय असं इथे म्हणजे ती म्हणते. आणि म्हणते हिचा काटा काढण्यासाठी आपल्याला दुसरा मार्ग शोधावाच लागेल वगैरे. मग लावण्या म्हणते की येस यू आर ॲब्सोल्युटली राईट असं म्हणते. आणि आता बघूया लावण्याने पुढचं काय कारस्थान तयार केलंय. तर इकडे एक माणूस आला आणि तो म्हणतो मॅडम तुम्ही बोलवलंत मला. तर आता ते म्हणते हो मी तुला बोलवलं. मग लावण्या म्हणते की आता हा आपला प्लॅन जो काही आहे तो एक्झिक्यूट करेल. आणि मग लावण्या त्या माणसाला सगळा प्लॅन सांगते आणि म्हणते मी काय सांगते ते सगळं नीट लक्ष देऊन ऐकायचं असं म्हणून लावण्या म्हणते. किती खुनशीबाई दाखवली आणि किती कटकारस्थानं शिस्ता तिच्या डोक्यामध्ये. आता तिने बघा तिला सगळं समजावून सांगितलंय, जे काही काम तिला सांगायचं आहे ते प्रेक्षकांना आपल्या अर्थातच नेहमीप्रमाणे म्यूटमध्ये ठेवलंय, कारण सरप्राईज काहीतरी पाहिजे ना उद्याच्या भागासाठी. आणि मग लावण्या म्हणते कळतंय का, तर तो म्हणतो की ओके मॅडम असं म्हणतो आणि निघून जातो. तो निघून गेल्यानंतर इकडे वल्लरी म्हणते वा 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 लावण्या काय डोकं चालवलंयस, आणि आता या सगळ्या प्रकारामध्ये ईश्वरी अडकेल आणि आपण सुटू असं ते दोघं म्हणतात. मग लावण्या म्हणते एक्झॅक्टली आता म्हणते, आणि आता काम व्हायचं आता म्हणजे झालं होतं चाललंय आणि अडकणार कोण वगैरे असं लावण्या म्हणते. आणि तुम्ही काय म्हणता दॅट इज दॅट, तसंच ते असं म्हणून इकडे लावण्या त्यांची कॉपी करते. बघूया आता लावण्याचा नेमका प्लॅन काय आहे ते. तर आजी येतात आणि म्हणतात अंजली ऐक ना, आपण ना गुरुजींना भेटू आणि अर्णवच्या सौख्यासाठी काही एखादी पूजा किंवा शांत वगैरे करूया का असं विचारते. तर अंजली पण म्हणते हो करूया का, आणि अगं ईश्वरीची पत्रिका पण बनवायची आहे ना, तेवढ्यासाठी ना मी ऑफिसमध्ये सगळ्यांच्या जन्मतारीख आणि जन्मवेळा मागून घेतल्या आहेत. तर आजी म्हणते अरे हो हे तर मी विसरूनच गेले होते. तर आजी म्हणतात तू अर्णवला बोललीस ना त्याच्याबद्दल, तर तू विचार अर्णवला असं म्हणून ते आग्रह करतात अंजलीला फोन लावण्यासाठी. तर अंजली आता फोन लावते, बघूया अर्णव काय म्हणतो ते. अर्णव फोन उचलतो आणि म्हणतो हा ताई बोल, आणि मी घरीच येतोय तर घरी आल्यावर बोलूया असं म्हणून तो सांगतो ऑफिसमधून निघालोय वगैरे. मग अंजली म्हणते अरे तसं नाही, मी तुला ऑफिसमधल्या सगळ्यांच्या जन्मतारखा आणि जन्मवेळा सारखा घ्यायला सांगितलं होतं ना, काय झालं त्याचं असं विचारते. हा ते असं अर्णव म्हणतो ताई आल्यावर बोलू आपण, मी बघते त्यांच्याशी बोलतो असं. मग अंजली म्हणते घाई नको करूस, त्यापेक्षा तू गुरुजींना आत्ताच नेऊन दे किंवा जाऊन नेऊन दे असं इकडे अंजली सांगते. मग अर्णव म्हणतो आर यू किडिंग, मी आणि गुरुजींकडे जायचं काय चाललंय ताई, मग आजीशी बोल असं म्हणत आता अंजलीने आजीकडे फोन दिलाय. मग आजी आपला लगेच ड्रामा चालू करते, हे बघ अर्णव मी तुझं काही ऐकणार नाहीये, माझ्यासाठी तुला गुरुजींकडे जावंच लागेल वगैरे इथे सांगते. एवढंही करणार नाहीस तू आपल्या आजीसाठी, असला इमोशनल ड्रामा चालू केलाय. आणि अंजली तिकडे आजीला बघून हसते. तर अर्णव ओके म्हणतो आणि करतो मी, आणि मग विचारतो कुठे जायचंय. मग आत्यांना म्हणजे आजीना पत्ता सांगतात तिकडे, तू सोडलं होतं
खरंच ना मला त्या दिवशी गुरुकुल सोसायटीजवळ नामदेववाडी तर तिथे जायचं आहे तू, असं म्हणून आजी सांगतात. आणि मग अर्णव म्हणतो बरं ठीक आहे जातो. आणि मग प्रेक्षकांनो अर्णवने फोन ठेवला. आता अर्णव गुरुजींकडे जायला तयार तरी झालाय. बघूया आता नेमकं पुढे काय काय होतं आणि गुरुजी नेमकं काय सांगणार आहेत ते. आणि मग अर्णवच्या मनामध्ये विचार येतो की त्या मिसेस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर त्यांचं पण तिथेच घर आहे कुठेतरी असं म्हणतो. आणि प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं, अर्णव ईश्वरीला सोडायला जाईल का? आणि उद्याच्या भागामध्ये इथे रिपोर्टर आलेत आणि ईश्वरीला बरंच काही काही बोलतायत. पैशासाठी खालच्या पातळीला उतरणाऱ्या तो जहाळ आहे आणि तिच्यावर दगडफेक हल्ला करतायत. तर तेवढ्यामध्ये अर्णव त्यांच्यामध्ये येतोय आणि मग तो सगळ्यांना इथे ओरडून सांगतो की मी स्वतः तुम्हाला पुरावा देतोय, तर तुम्हाला अजून कुठला पुरावा पाहिजे वगैरे. आणि इथं लावण्या हे सगळं बघते बरं का. आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो लावण्याना ईश्वरीच्या कानामध्ये एखादी गोष्ट सांगते. ती काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ही सिरियल शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विसरू नका, कारण इंटरेस्टिंग मोडवर ही सिरियल चालू आहे, त्यामुळे मजा येईल आपल्याला बघायला. आणि हो, जर रिव्ह्यू आवडत असेल तर तुम्ही कमेंट करायला सुद्धा विसरू नका, म्हणजे आम्हाला इथे मोटिवेशन मिळेल. आणि बघायला विसरू नका तू ही रे माझा मितवा.